पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा. आता कुठे प्रवेश करायचा ठरलं सगळ्यांचा. तर आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात. आता बाकी पक्ष त्याचं अस्तित्व वगैरे मी काही बोलत नाही. शरद पवारचं काय रुबाटाचं काय किंवा आता काँग्रेसचं नसल्यासारखीच आहे. कारण नेतृत्वहीन काँग्रेस आहे. भरकटलेल्या जाण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात. आपल्याला माहिती आहे देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील, सर्वाधिक खासदार असतील आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत तर भारतीय जनता पक्षाचे आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे. कशा पद्धतीने प्रगती होते सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे चाललेलो आहोत. मोदीजी 11 वर्षापूर्वी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण 11व्या नंबरवर होतो. आज आपण 4थ्या नंबरवर 5व्या नंबरवर आलेलो आहोत. आपली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे. अतिशय वेगाने आपली घोडदौड चाललेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. तुम्ही अगदी सगळ्यांचा रोड बघताय. त्या 10 वर्षामध्ये कशी परिस्थिती झाली त्याच्या बाबतीमध्ये रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेल्या आहेत, विमानं कशा पळायला लागलेली आहेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत, इंडस्ट्रीज किती वेगाने या ठिकाणी वाढायला लागलेली आहे. आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या ठिकाणी विशेष करून पाकिस्तान सारखं छोटंसं राष्ट्र, बांगलादेश सारखं छोटंसं राष्ट्र आपल्याला जेव्हा जेव्हा जाऊन भरायचं, चायना तिकडून आपल्या वाटेला जायचं, बॉर्डर मस्ती करायचं. पण आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. आपल्याला याची कल्पना आहे. पाकिस्तानने पूर्वी नुसतं बॉम्बस्फोट केला तरी आम्ही युरोपकडे पाय पडत जायचो, अमेरिकेकडे पाय पडत जायचो. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आज इतका जबाब पत्थरचे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एका सक्षम हातामध्ये या देशाचं नेतृत्व आपण सोपवलेलं आहे. आणि म्हणून देशामध्ये मोदीजी असतील, राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहे. आपल्याला देवेंद्रजीबद्दल मी काही फार सांगावा कुठलाही विषय नाही आहे. मला वाटतं अतिशय बुद्धिवान, अतिशय दूरदर्शी होणार असलेला माणूस हा आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. मला वाटतं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड चाललेली, मागच्या काळामध्ये एकनाथजी मुख्यमंत्री होते, आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे मला स्वतः अशा मुख्य प्रवाहामध्येच आपण आलं पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात वाहून चालत नाही. नुसते हातपाय हलून दुखायला लागतात तर थोडी बुडावं लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला